Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. गावची लोक पंढरीच्या वारीला जाणार आहेत. वारीहून आल्यावर आयुष्य चांगलं होईल. तुझ्या तब्येतीसाठी साकडे घालू दे पांडुरंगाला. हा? वारीहून आल्यावर तुझं आयुष्यच बदलून जाईल. वारी तरी आशेने जाई, पांडुरंग पाठीशी उभा, जशी बाळाच्या मागे आई. वारी संपली हे ऐकायला आवडेल मला. नमस्कार, मी अजय परसुरे. मुंबई तकमध्ये तुमचं स्वागत आहे. सध्या बघा, सगळीकडे जेनझींचा जमाना आहे. जेनझी जे म्हणतील ते खरं, जेनझींचं ऐकावं लागतं आणि जेनझींचं खरंच ऐकलं की काय होतं हे आपल्याला प्रत्यय आलेलाच आहे. पण जेनझींबरोबर एक दुसरासुद्धा शब्द गेल्या काही महिन्यांपासनं, वर्षांपासनं सगळ्या देशभरात किंवा जगभरात पसरतोय, तो म्हणजे AI. AIचं वेड सगळ्यांनाच लागलेलं आहे. चित्रपटसृष्टीसुद्धा त्याच्यापासून काही फार अशी लांब जाऊ शकली नाही आहे, कारण AI आता चित्रपटसृष्टीतसुद्धा येऊ लागलं आहे. आणि हिंदीमध्ये त्याचे किंवा इतर भाषांमध्ये त्याचे प्रयत्न होतात, मराठीमध्ये काही प्रमाणात त्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र एक पूर्ण लांबीचा सिनेमा काही मराठीत आत्तापर्यंत झालेला नव्हता. मात्र एक किमया काही जणांनी एकत्र येऊन ती केलेली आहे आणि पहिला मराठीतला AI सिनेमा लवकरच तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती, म्हणजेच आपल्या सोशल मीडियावरती बघायला मिळणार आहे. त्याचं नाव आहे त्यांची वारी. आणि त्यांची वारीचे हे सगळे जे काही वारकरी आहेत ना, ते त्यांना मी आज भेटायला बोलावलेलं आहे. ही जी वारकरी मंडळी तुम्हाला दिसत आहेत, त्यांनी ही AIची किमया घडून आणलेली, की AIच्या किमयाने संपूर्ण सिनेमा, म्हणजे एखादा 10 मिनिटाचा 5 मिनिटाचा असा सिनेमा नाही आहे तो संपूर्ण लांबीचा सिनेमा जो तुम्ही चित्रपटगृहात जाऊन बघता, तो सिनेमा त्यांनी पूर्णपणे AIच्या माध्यमातून आणलेला आहे. त्यांची वारी. त्याचे आशुतोष भालेराव आपल्यासोबत आहे, सिद्धार्थ हजारे आहे आणि चिन्मय शिवलकर आहे. या तिघांनी जी किमया केलेली आहे आणि ह्यांची किमया सर्वात जास्त मोठी आहे. तर त्यांच्यापासून सुरुवात करूया, की तुम्ही जेनझी तर नाही आहात आणि AIच्या पण जनरेशनचे नाही आहात, पण आवड ही कधीही लागू शकते. पण चित्रपटाची आवड नसणार किंवा चित्रपटसृष्टीत नसलेला तुमच्यासारखा माणूस, एका वेगळ्याच प्रोफेशन्समध्ये असलेला माणूस, त्याला चित्रपटसृष्टीत येऊन सिनेमा बनवा असं वाटणं हे साहजिक आहे. पण तुम्हाला सिनेमा तुम्ही तो मोठ्या पडद्यावर आणण्याऐवजी एकदम AIमध्ये आणण्याचा का प्रयत्न केला? सर, सर्वात प्रथम धन्यवाद. तुम्ही आमच्याशी बोलायला आम्हाला इथे बोलवलं. खरं तर AI मध्ये सिनेमा बनवावा असं काही पहिल्यापासून नव्हतं ठरलेलं. म्हणजे रेग्युलर कलाकारांसारखं आम्ही सिनेमाची मी कथा लिहिली. मग माझे मित्र देवाशिष शेडगे आणि राजशेखर कुलकर्णी या दोघांच्या मदतीने पटकथा लिहिली, मग संवाद लिहिले आणि 1-2 वर्षापूर्वी हे सगळी संहिता आमची तयार झाली होती. मग आता माझा काही आमचं कोणाचं असं फार एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये ओळखी पाळखी किंवा उडबस वगैरे अशी काही नाही. त्यामुळे मग आम्ही म्हटलं की ठीक आहे, आपण काही निर्मात्यांना भेटूया, त्यांच्याशी बोलूया. तर त्याचे पण फार मजेदार किस्से आहेत. म्हणजे खूप मजा आली त्या सगळ्या प्रोसेसमध्ये. तर तेव्हा आम्हाला म्हणजे असं वाटत होतं की कोणीतरी प्रोड्युसर भेटेल तर आपण हा पारंपरिक जसा मराठी चित्रपट असतो तसा हा आपण करूया. पण आम्ही 3-4 वेगवेगळ्या निर्मात्यांना भेटलो. फार काही असं चांगला म्हणजे त्यांच्याकडून काही असा कोणी लगेच दाराबाहेर काढलं, ऑफिसच्या बाहेर बसवलं, असं काही अपमान वगैरे झाला नाही. पण फार पॉझिटिव्ह प्रतिसाद पण मिळाला नाही. म्हणजे त्यातली एक गंमत म्हणजे एक चित्रपट निर्मात्या बाई आहेत, मी नाव नाही सांगणार, पण त्यांना आम्ही भेटायला गेलो होतो, मी आणि माझी बायको. आम्ही त्यांना भेटायला गेलो आणि मग त्यांनी बसवलं वगैरे, कॉफी वगैरे पाजली आणि म्हटलं ठीक आहे मग ऐकवा वगैरे असं. तर म्हटलं मी सुरू केलं तेवढं मग थांबा. मग त्यांनी कोणाला तरी हाक म्हणलं, अरे इकडे ये रे. मग तो एक पोरगासा माणूस येऊन बसला टेबलवर
आणि म्हटलं अच्छा हे हां आमचं सगळं एंटरटेनमेंटचं हाच बघतो म्हणे खरं तर. म्हटलं बरं ठीक आहे. म्हटलं सर तुम्ही काय करता, म्हणजे तुम्ही काही ड्रॅमॅटिक्समध्ये काही केलं आहे का किंवा कोणत्या फिल्मला काही होतं का. तर ती म्हणे नाही हा म्हणे आमच्याकडे बिल्डिंगवर जे साहित्य येतं ते सगळे बिल्डर लोक होते. तर ते जे साहित्य येतं तर किती गोण्या सिमेंट आलं, किती गोण्या रेती आलं, हे सगळं तो लिहून ठेवतो म्हणे प्रॉपर. आणि त्याचबरोबर आमचं एंटरटेनमेंटचंही हा काम बघतो. आता असं म्हटल्यावर मग तिथेच मी गारठलो आणि मग काहीतरी ऐकवलं. तर असे एक 3-4 खूप मजेदार अनुभव आले. आणि मग नंतर असं ठरवलं की ठीक आहे, आता कोणीच जर आपल्याला हे करत नसेल तर मग आपण AI मध्ये का नाही करून बघायचं. आणि किमान त्या निमित्ताने तरी आपलं एक वेगळं नाव होईल की बाबा AI मध्ये केलेला मराठी चित्रपट. आणि आपल्या या अनुभवाचा फायदा तुम्ही जसं म्हणालात सर की जेनझीला व्हायला पाहिजे, तर तसा व्हायला हवा. कारण अतिशय कमी खर्चामध्ये तुम्ही तुमचे क्रिएटिव्हिटी पडद्यावर आणू शकता. मग ठीक आहे, भले आता तुम्हाला डिस्ट्रीब्युटर आणि अमुक हा खर्च नाही करायचा आहे, तर तुम्ही यूट्यूबवर टाकू शकता आणि तुमची कलाकृती लोकांसमोर आणू शकता. इतका सोपा विचार होता. मराठी चित्रपटसृष्टीने फार काही तुम्हाला उत्साह दाखवला नाही असं तुम्ही म्हणतात की ते AI ला ते जा असं म्हणाले, असं आपण म्हणूया की. पण ह्याच्यामुळे एक चांगलं बळ पण मिळालं का की आपण काहीतरी वेगळं करून बघूया. पण AI मध्ये कन्वर्ट करताना किंवा AIची सारखी म्हणजे आपण कथा लिहितो, संहिता तर लिहावीच लागणार आहे, तुम्हाला पात्ररचना तर करावीच लागणार आहे, ही सगळीच तुमची आहे. पण तुम्ही ते AIच्या मार्फत ते कसं बघत होतात, म्हणजे आता तुम्ही करायला घेतलं ते शिवधनुष्य उचललं, ते ते करण्यामागे किती अडचण आहे? नाही खरं तर AI मध्ये करताना अडचणी खूप येतात. पण तुम्हाला जर ते अगदी मनापासून करायचं असेल तर मग तुम्ही कुठलीही गोष्ट ती करूच शकता. सो आणि झालं काय की मी 2 वर्षापासून या संहितेवर काम करत होतो. माझा मित्र देवाशिष, राजशेखर हे सगळे बरोबर होते. पण नंतर एकदा स्क्रिप्ट तयार झाल्यावरती निर्मात्यांना वाचून दाखवायला किंवा आपण स्वतः, तर ते सगळं माझ्या डोक्यात होतं की काय कसं असायला पाहिजे. त्यामुळे आपण जो पारंपरिक चित्रपट करताना एक शूटिंग होईपर्यंत एक 100-150 लोक असतात ते मिळून, तर ते मी एकट्याने केलं. पण ते पूर्ण माझ्या डोक्यात होतं. फक्त सुरुवातीला मला त्रास झाला की कोणते टूल्स निवडायचे आणि कोणत्या टूल्सनी जास्तीत जास्त रिअलिस्टिक ही फिल्म वाटायला पाहिजे. आता AIच्या मध्ये मी वेगवेगळे टूल वापरून पाहिले आणि नंतर 1-2 फायनल केले. त्याच्यामध्ये खूप लिमिटेशन्स आहे. अजून AI तेवढं मॅच्युअर नाही झालेलं आहे सर की तुम्ही चेहरे जे आहेत ते म्हणजे अजय सर समजा आपण म्हटलं की अजय सरांनी इथून तिथं गेलं पाहिजे, तर ते जातापर्यंत त्यांचा थोडा चेहरा बदलतो किंवा एखाद्या वेळी ते जर सडपातळ असतील तर थोडेसे जाड होतात. आता ह्या AIचे लिमिटेशन्स आहेत. म्हणजे ही सुरुवात आहे AIची. आणखीन काही वर्षांनी ते आणखीन मॅच्युअर होईल, आणखीन गोष्टी सुकर होत जातील. पण आता सध्या हे लिमिटेशनसमोर आपल्याला म्हणजे त्या घेऊनच पुढे जावं लागेल. एक काय कोणीतरी सुरुवात करायला पाहिजे म्हणून आम्ही ते केलं. म्हणजे अगदी कम्पेअर म्हणून नाही की, पण जसं राजा हरिश्चंद्र आला तर त्यावेळी लोकांनी ज्या कुतूहलाने ते पाहिलं त्याच कुतूहलाने लोकांनी हा चित्रपट आत्ता पाहावा. त्याला अगदी पारंपरिक म्हणजे 4 कोटी खर्चून केलेलं पिक्चरचे मापदंड लावू नये, एवढीच एक अपेक्षा आहे. पण मला यांच्याकडे यायचं कारण तो टेक्निकल पार्ट पण समजून घेणं, कारण तुम्ही त्याला एक स्वरूप दिलं, त्यांनी त्याला मूर्त स्वरूप दिलेलं आहे पुढे. पण तुम्हाला वारीचाच विषय का घ्यावा असं वाटलं? कारण म्हणजे काही AI मध्ये करतोय तर असं एक वाटणं साहजिक आहे की थोडंसं जेनझींना अपील होईल असं. म्हणजे वारी अपील होणार नाही असं माझं म्हणणं नाही आहे, पण त्या वर्गाला जर आपलंसं करून घ्यायचं असेल तर त्यांच्याप्रमाणे काही विषय निवडावा. वारीवरतीच तुम्ही कायम का होता? नाही, हा माझा आळशीपणा आहे सर. म्हणजे मी कारण हे 3 वर्षापासून मला डोक्यात ही कल्पना होती, कथा होती. मग त्याच्यावर काम करून केलं. मग आता म्हटलं आता AI मध्ये करायचं म्हणून नवीन विषय घ्या, मग परत काम करा, परत 1 वर्ष 1.5 वर्ष घालवा. बरं ते जे पटकथासाठी माझे जे मित्र आहेत ते बिचारे बिना पैशाचे करतात, ते किती वेळ मला देणार? तो पण आहे. त्यामुळे मग आणखीन कोणाला घेऊन लिहा वगैरे, मग ते सगळं प्रकारच नको. आणि आळशीपणा आहेच माझ्या अंगात. तर जी आहे पटकथा तीच आपण करूया. आणि दुसरं असं आहे की तुम्ही अगदी बरोबर म्हणाला, जेनझीला वारी आवडतंच. पण माझ्या मनात एक होतं की आपली जी महाराष्ट्रातली ग्रामीण आपली परंपरा जी आहे तिचा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा AI सारख्या काहीतरी आपण एक संगम करूया आणि ते AIच्या द्वारे वारीचा हा प्रवास, म्हणजे ही कथा आपण त्या बॅकड्रॉपवर चालवूया असं एक माझ्या मनात होतं. आपल्याकडे असं म्हणतात की वेडी माणसंच इतिहास घडवतात. पण तुम्हाला दोघांना
जेव्हा ह्या प्रोजेक्टबद्दल कळलं, अगदी खरं खरं सांगा, म्हणजे आता एकदम आपण असं चांगलं चांगलं असं वगैरे न बोलता की हा माणूस काय वेडा आहे का, कुठे आता मराठीमध्ये सिनेमात मराठी इथे खरे सिनेमे चालत नाहीत, हा AI मध्ये सिनेमा बनवतोय, ठीक आहे आपल्याला काम मिळेल, पैसे मिळतील, ह्या सगळ्या गोष्टी, पण वेडेपणा वाटला होता? थोडंसं मला वाटलं होतं पहिल्यांदा, थोडं मला पहिल्यांदा वाटलं होतं हे, कारण की पहिल्यांदा त्यांनी म्हणजे दाखवलं होतं त्यात, आणि मुळात पहिला प्रश्न असा होता की त्यात ऑडिओच नव्हता. पहिला त्यांनी म्हणजे दाखवलं होतं सरांनी, ते 2 मिनिटाचा ट्रेलर होता तो, सो त्यात ऑडिओच नव्हता. म्हटलं सर हे डब कसं करायचं, कारण की युजली आता तुम्हाला माहिती आहे डबिंग जे चालतं फिल्मचं तिकडे पायलट ट्रॅक असतो, लाईक रेफरन्स काहीतरी एक असतो बेसिकली करताना, लेंथ असते डायलॉगला, इमोशन्स माहिती असतात आपल्याला. म्हटलं सर म्यूट आहे सगळं, म्हटलं डब कसं करायचं, म्हटलं ना आपण करूया ना. ते मुळात मला ते त्यांचं आवडलं की ते कॉन्फिडंट होते आणि त्यांनी सगळं, आणि त्यांची स्क्रिप्ट A to Z रेडी होती डायलॉगची. मला हे माहिती नंतर मला हे कळलं, त्याच्यामुळे तुम्हाला काय ना म्यूट असेल ना काय ना करणार आपण, ते खूप कॉन्फिडंट होते. आणि तरी पण तो चॅलेंज मेन तोच होता की म्यूट म्हटलं, कारण की फक्त व्हिज्युअल्स दिसत आहेत आम्हाला आणि फक्त त्या म्हणजे लिप मुवमेंट जी दिसते ती लेंथ दिसते, बाकी इमोशन्स माहीत नाही, इमोशन्स आपल्याला टाकायचे आहेत. सो डबिंग आर्टिस्ट पण आमचे जे त्यांना रेग्युलर जे आहेत त्यांना ही सवय नाही, त्यांची सवय हीच की पायलट ट्रॅकवर ऐकून जे येतं आहे, लेंथ जी येते डायलॉगला आणि इमोशन जे येतं ते आपल्याला करायचे आहेत. सो डबिंग आर्टिस्टसाठी पण एक चॅलेंज होतं आणि आमच्यासाठी पण ते चॅलेंज होतं एक. पण मला फक्त थांबून एकच विचारायचं, मग प्रेक्षकांना समजावून सांगण्यासाठी आणि आपल्या प्रेक्षकांना हे समजावून सांगण्यासाठी तू सोप्या भाषेत अजून सांगितलंस तर मला आवडेल, की आपला एक सिनेमा शूट होऊन येतो, ज्याच्यामध्ये अगदी सजीव माणसं, आपली चालणारी फिरणारी माणसं शूट करतात, त्यांचे मुवमेंट, त्यांचे एक्सप्रेशन्स, त्यांचे 4-5 टेक येत असतील, त्याच्यातला तुम्ही खूप सुंदर एक टेक निवडता किंवा एक उडवता, ह्याच्यामध्ये तो साऊंड वापरता. हे चॅलेंज कसं आहे हे लोकांना समजावून सांग, की हे सगळंच स्वप्नवत आहे, म्हणजे स्वप्नाचं त्यांनी एक स्वप्नच रंगवलेलं आहे आणि तू म्हणतोस त्यांनी ऑडिओच दिलेला नव्हता, पण हे त्याच्यामध्ये आपल्याला असं वाटावं की इतकं सजीव वाटावं किंवा इतकं खरं वाटावं, हा जो प्रवास आहे तो प्रवास संपूर्ण सांग की तो कितपत चॅलेंजिंग. चॅलेंज हे मेन की म्यूट असणं, कारण की फक्त व्हिज्युअल्स दिसत आहेत, सो त्याच्यावर तुम्हाला फक्त आता डब करायचं आहे बेसिकली. सो पण मेन ते त्यांनी एक चांगलं केलं होतं की त्यांनी स्क्रिप्ट सगळी रेडी केलेली होती पूर्ण डायलॉगशी A to Z, जे खूप टीडियस वर्क आहे, म्हणजे खूप किचकट काम आहे ॲक्च्युली, की क्लिप बनवताना त्यांनी ते प्रॉपर डायलॉग लिहून ठेवलेले होते. काही ठिकाणी इकडे तिकडे होतं थोडंफार, पण ते आम्ही मॅनेज केलं. सो म्यूट आणखी युजली काय होतं, पायलट ट्रॅक असतो, सगळं असतं आपल्याकडे, सो त्याच्यावर करणं खूप इझी आहे. आणि की आता रेग्युलर आपले डबिंगचे आर्टिस्ट आहेत, सो त्यांना ते करणं खूपच इझी गोष्ट आहे. पण म्यूट याच्यावर फक्त व्हिज्युअल्स दिसत आहेत आणि त्याच्यावर तुम्हाला म्हणजे बघायचं आहे, तुम्हाला पकडायला लागतं ते, पकडण्यासारखं आहे ते, कारण की एकदा ऐकू येतं आहे आणि तुम्ही डब करताय, इझी गोष्ट आहे, पण ते तुम्हाला तिकडे लिप चालतायत आणि तुम्हाला तो डायलॉग पकडायचा आहे बेसिकली. सो हे खूप हे चॅलेंज मेन होतं, पण ते सगळ्या आमच्या डबिंग आर्टिस्टने खूप चांगल्या प्रकारे हँडल केलं आणि त्यांनी खूप चांगलं, म्हणजे आता ह्या माध्यमातून त्यांना थँक्यू सगळ्यांना म्हणतो की त्यांनी कुठेही कोणीच मला असं म्हणजे हे नाही केलं की अरे यार खूप वेळ लागतोय, होत नाही आहे, असं कोणीच केलं नाही. सगळ्यांनी खूप चांगलं कोऑपरेट केलं. त्याच्याकडनं ते प्रोडक्ट तुझ्यापर्यंत आलं, तुला तो किती वेळ लागला, ते फायनल करायला किती वेळ लागला? रेग्युलरली म्हणजे नॉर्मली जो वेळ लागतो आम्हाला त्याच्यापेक्षा थोडा जास्तच वेळ लागला, बिकॉज ते मीही पहिल्यांदा माझी पहिली फिल्म ही अशी AIची आणि म्यूट ह्याच्यावर सगळं करणं, सो थोडा जास्त वेळ लागला, पण त्यात मजा पण तेवढीच आली, असं आहे. पण पहिल्यांदा मला तुला एक विचारायचं आहे की पहिल्यांदा तुला हा प्रश्न पडला नसेल ना की एडिटरच्या खोलीत कोणीतरी येऊन तू माझा का सीन कापलास, तू माझे सीन का कमी केलं, कारण हे भांडण व्हायची गरजच आहे, कारण सगळेच AI मधले आहेत, त्याच्यामुळे तुझ्या मनासारखं तुला कापता आलं असेल. पण एडिटिंग पण हे मला समजून घ्यायचं आहे की हे किती चॅलेंजिंग आहे, कारण तू ॲड्सचं किंवा बाकी प्रोजेक्ट शॉर्ट फिल्मचं एडिटिंग करणं हे वेगळा टास्क आहे, पण AIमध्ये कुठे कट करू, कुठं हे करू, पण शेवटी आपल्याला इतकी ती टेक्निकल माणसांना पण सवय लागलेली असते की आपण पण त्या एक्सप्रेशनच्या, त्या साऊंडच्या इतक्या प्रेमात पडलेलो असतो आणि ती सवय आपल्याला इतकी झालेली असते. हे कठीण होतं हे सगळं एडिटिंग? फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच. आणि ह्याच्यामध्ये बोलण्यासारखं खूप जास्त आहे, कारण AIचा एक मेजर प्रॉब्लेम फ्लॉ असा होता, जेव्हा सर माझ्याकडे आले, मी म्हटलं कोणी शूट केली आहे, काय फुटेज आहे, काय फॉर्मॅट आहे, मला एकदा सांगा. त्यांनी मला एकच वाक्य सांगितलं की मी येतो, मी तुला फुटेज दाखवतो, तुला कळेल. आणि फुटेज बघितल्यावर मी असं होतो, हे काय आणलं आहे, हे कसं, म्हणजे
करणं एडिट करणं इझी आहे, पण आता ए आयचा अजूनही ते इम्प्रूव्ह होतं आहे, इव्हॉल्व्ह होतं आहे. म्हणून ना एक बेसिक प्रॉब्लेम तुम्ही बघितला असेल, कधी मी असं बोलतोय तर आता हे माझे 5 बोटं दिसत आहेत, पण असं बोलता बोलताना मला 6 बोटं आली आहेत, 8 बोटं आली आहेत, इकडून एक हात आला आहे. हा प्रॉब्लेम ए आयचा जसं ड्युरेशन वाढतं तसा खूप होतो. आणि सरांना पण मी खूपदा एक गोष्ट सांगितली होती की ए आयला कुठे पॉज घ्यायचे हे आपल्या लँग्वेजमध्ये कळत नाही. आता मी हा पॉज घेतला आहे, पण कुठे पॉज घ्यायचे असं मध्येच तोंड हलवणार आणि त्याच्यामध्ये तिकडे फील काय करायचं. डबिंगला काहीतरी जर तोंड हलताना दिसतंय तुम्हाला तर टेक्निकली तिकडे काहीतरी आलं पाहिजे शब्द वाक्य, तर मला काय करावं लागायचं, तिथे ते कट करून टाकायचं आणि समोरच्या व्यक्तीचं मग एक्सप्रेशन टाकायचं. मग तिकडे मी सरांना सांगायचो, म्हणजे सरांनी अराउंड एक 700-800 क्लिप जनरेट करून आणलेल्या या पूर्ण फिल्मसाठी. मग मी सरांना सांगितलं की सर इथे आपण हा तुम्ही 5-6 सेकंदाचा चंक तयार केला आहे, तो कापून मी 3 सेकंदाचा करतोय. तर सर मला सांगायचे अहो सर नका हो, तुम्ही असं कापू नका. म्हटलं हो सर, पण तुमच्या 2 वाक्यांच्या मध्ये तुमच्या कॅरेक्टरचं तोंड हलतंय, तिकडे तुमचं वाक्य बसणारच नसेल तर त्या सीनचा अर्थ लागत नाही आहे. त्याचा अर्थ काय, आपण नको आहे ते कापतोय. तर मग आम्ही रिजनरेट पण तेवढंच जास्त केलं, म्हणजे 700-800 समथिंग क्लिप्स काहीतरी आणल्या होत्या रफली, आणि 200-300 क्लिप्स एक्स्ट्रा मी जनरेट करायला लावल्या त्यांना. मी म्हटलं एक्स्ट्रा तुम्ही क्रेडिट्स घ्या आणि त्या परत जनरेट करून आणा. सो एक सीन 5 मिनिटाचा जर सीन असेल तो आमचा 7 मिनिटं 8 मिनिटं झालेला आहे. आता शूट करताना आपल्याला हे प्रॉब्लेम्स काही येत नाहीत, कारण एकदा कॅमेरा लावला, ॲक्टरने बोलायला सुरुवात केली, तुम्ही समोर माईक लावलेला आहे, तुम्ही माझ्याशी बोलताय, सिम्पल हा 1 टेक गेला आहे, कट झाला, तुमच्यावर कॅमेरा गेला, तुम्ही तुमचे डायलॉग घेतले, सिम्पल. ए आयमध्ये तसं होत नाही. ए आयला एक तर बेसिक लिमिटेशन आहे 12 सेकंद जरी त्यांनी दिलेलं आहे तुम्हाला, 12 सेकंदाचं तुम्ही 1 गोमध्ये जनरेट करू शकता, तरी 6 सेकंदानंतर तो ग्लिच मारायला सुरुवात होते. मग बोलता बोलता कदाचित त्या बाई जर बोलत असेल तर तिला मिशी येईल किंवा तिचे डोळे वेडेवाकडे व्हायला लागतील. सो मला 6 सेकंदच युजेबल मिळत आहेत. त्याच्यामध्ये पण 2 सेकंदानंतर ते फुटेज बोलायला चालू करते. सो स्टार्टिंगचे 2 सेकंद गेले आणि 6 सेकंदाच्या पुढचं गेलं, सो मला 4 सेकंद मिळाली आहेत. सो असे कट्स खूप आहेत. सो पूर्ण फिल्म आहे, आपल्याला 1 टेक शॉट वगैरे काही यूज नाही करता येते. हे चॅलेंजेस खूप जास्त होते. पण मला एक चॅलेंज तुला पण विचारायचं आहे की जो बऱ्याचदा येतो, म्हणजे ए आयची जेव्हा सुरुवात झाली होती की रिजनल लँग्वेजमध्ये काही शब्दांना त्यांना बोलताच यायचं नाही. म्हणजे आपण ते काही प्रतिकात्मक जे काही अँकर्स बनवायचो, किंवा ती लेडी असेल किंवा जेंट्स असेल, हिंदी इंग्लिशमध्ये एवढं येत नाही, पण मराठीमध्ये आपल्याकडचे शब्द इतके कठीण आहेत किंवा काही आणि हा तर अख्खा 2-2.5 तासाचा सिनेमा आहे, ह्याच्यामध्ये अशी लँग्वेज येऊ शकते, ह्यांनी तर साऊंडच आणला नव्हता. पण मग त्याच्यावर कशी मात केली? काही अजूनही ए आयमध्ये तसं प्रॉब्लेम्स येतात की मग तुम्ही ते वाक्यच वेगळं केलं, काय केलं नाही? अजूनही ए आय, कारण की रिजनल जे आपल्या मराठी पुरतं विचारतोय. हो, कारण की आता हिंदी इंग्लिश कसं ग्लोबली जास्त स्पोकन लँग्वेज आहे ती. सो त्यांचं ते उच्चार वगैरे खूप चांगले आता होत आहेत, करतात ते चांगले, ए आय करतं ते. पण मराठी भाषेचं अगदीच म्हणजे जमतच नाही त्याला, ते अजिबात जमत नाही. सो ह्या ह्याच्यात पण तो प्रॉब्लेम मला आला होता, कारण की त्यांनी जनरेट केला होता क्लिप, काही वेळ तो डायलॉग येत होता. मग आता मला घरी जायचं आहे, मला घरी, ते वेगळा त्या लेंथमध्ये उगाच टोन वेगळा आणि त्याचे उच्चार पण वेगळेच व्हायचे. सो मला घरी जायचं आहे हा एवढं मला फक्त बोलायचं आहे, पण त्याच्यात तिकडे जे लिपसिंग जे झालेलं होतं ते उगाचच असं वाढलेलं होतं. सो ते आम्हाला मॅनेज करावं लागलं की तिकडे काहीतरी एखादा शब्द टाकावा लागायचा, जसं मला पण घरी जायचं किंवा मला घरी जाऊन यायचं किंवा असं काहीतरी, ते आम्हाला ते शब्द एक ॲडिशनल टाकून ते मॅनेज करावं लागलं. पण ते तुम्हाला कुठे जाणवणार नाही, कुठेच डबिंगमध्ये ते आम्ही खूप चांगल्या प्रकारे, कुठेच जाणवणार की ए आयचं साऊंड आहे असं कुठेच जाणवणार नाही. याच्यामध्ये बेसिकली सुरुवातीला जेव्हा तुम्ही क्लिप मी जेव्हा जनरेट केल्या, तर ते क्लिंग सॉफ्टवेअर जे क्लिंग ए आय म्हणून मी वापरलेलं आहे, तर ते आहे चायनीज, त्यामुळे त्याला इंग्लिश किंवा ते अशा मंडारिन वगैरे ते लँग्वेज माहिती आहे, त्याला भारताची कोणची लँग्वेज माहिती नाही. दुसरं त्याच्यात आपण महाराष्ट्रातलं मराठी म्हणतोय ते त्याला माहिती असणं फार अवघड आहे. आणि त्यातही मी गावाकडचं म्हणजे मराठवाडा किंवा तिकडचं एक खेडं आहे, त्या खेड्यातली लँग्वेज असं माझं पूर्ण स्क्रिप्ट होतं. सो सुरुवातीला खूप त्रास झाला, पण नंतर मी काही प्रॉम्प्ट्स असे जनरेट केले की त्या पात्रांनी फक्त तसे उच्चार, काय करायलीस, तर तसा त्यांनी तो लिप हलवा. एक लोकांना उदाहरणार्थ कळावं म्हणून, कारण ट्रेलरमधनं एवढं कळणार नाही, एक उदाहरणार्थ तुम्हाला ते माहिती आहे म्हणून एखादा डायलॉग तुम्ही लिहिला असेल आणि तो तुम्ही ए आयमध्ये काही कन्वर्ट कसा वेगळा केला आहे का, असं काही उदाहरण आहे? नाही, ए आयमध्ये तसं जनरेट झाला, पण नंतर आम्ही जेव्हा डबिंगला गेलो त्यावेळी लक्षात आलं की हा डायलॉग आहे की ठीक आहे, मी तुमच्या बरोबर आता राहणार नाही असं आमचं होतं.
पण ते शब्द असे काहीतरी वेगळे आणि लीप हल्ले. मग ते सिद्धार्थ आणि त्याच्या टीमची ती कमाल होती की त्यांनी मग ते त्या लीपप्रमाणे त्यांनी एक माझ्याकडून ते डायलॉग लिहून घेतला आणि मग तो तिथे आम्ही चेंज केला. म्हणजे ऑन द रन आम्हाला स्क्रिप्टमध्ये चेंज करावं लागलं. सो ते इश्यूज सुरुवातीला होते, पण नंतर जसं जसं मलाही सराव झाला की मग नंतरच्या ज्या शेवटच्या क्लिप्स आहेत त्या प्रॉपर लिप सिंक करण्याचं. आणि याच्यात आणखीन महत्त्वाचा फार मोठा मुद्दा आहे, जे AI वापरत असतील आणि ज्यांना माहिती आहे थोडंफार, की इथे आम्ही डायलॉगचं तर लिप सिंक ठीक आहे, पण आमच्या याच्यात गाणे आहेत ज्याच्यात ती हिरोईन आहे किंवा ही ती जी भजन वगैरे म्हणते, तर त्यावेळी तिने त्या लाईनचं अक्षरशः म्हणजे खूप बरेच मल्टिपल जनरेशन्स करावे लागेल त्याच्यासाठी. पण ते आता काही ठिकाणी थोडं 19-20 वाटतं, पण मॅक्सिमम ठिकाणी तिने एक्झॅक्ट ते वर्ड्स आणि गाणं म्हणते ती असं आपण ते तयार करून घेतलं आहे. सो ते त्याच्यासाठी म्हणजे खूप मेहनत लागली, पण ते बघितलं लोकांनी तर त्यांना मजा येईल एवढी. पण ह्याच्यामध्ये मला एक ॲड करायचं आहे. सो बेसिकली सरांनी काय केलं होतं, आम्ही नंतर आम्ही हुशार झालो ना ते करून. सो आम्ही एक लेवल ट्रिक यूज केली. स्क्रिप्ट आमच्याकडे होतं. सो मला माहिती आहे की मला फक्त एवढे 3 शब्द पाहिजेत बस. सो आम्ही ना तेवढा कट मारायचो आणि सर बाजूला बसलेले असायचे माझ्या. मी म्हणायचो की ओके हा कट एकदा बघूया, आणि त्याच्यानंतर सर सेम कटवर ना तिकडेच लिपसिंग करून बघायचे एडिटमध्येच की ओके इथे हे बसतंय. असं आम्ही अख्खा पिक्चर एकदा लिपसिंग करून बघितला की सगळं व्यवस्थित बसतंय ना, कुठे एक्स्ट्रा शब्द हवा आहे का, कुठे काय हवं आहे का, आणि त्याच्यानंतर ते डबला गेलं. सो आम्हाला माहिती होतं की कुठे एक्स्ट्रा काहीतरी शब्द झाले, 1-2 मागे पुढे झाले. सो आम्ही ते सिद्धार्थला सांगायचो की आपण हे असं ॲडजस्ट करूया, इथे थोडंसं गडबड झालेली आहे. बट रिजनरेशन्स ह्याच्यामध्ये खूप गेलेले आहेत आणि आम्ही हे असं ट्रायल एररवरच खूप झालेलं आहे. ही झाली एक बाजू, पण दुसरीकडे ही चर्चा सुरू आहे, कारण माध्यमांमध्ये पण सुरू आहे, लोकांमध्ये पण सुरू आहे, सोशल मीडियामध्ये पण सुरू आहे. तुम्ही कमेंडेबल काम केलेलं आहे, तुम्ही सिनेमा केलेला आहे पूर्णपणे, पण AIचा परिणामकारकता ह्याच्यावरती एक प्रश्नचिन्ह अजूनही आहे. म्हणजे फिल्म मेकर्समध्ये पण 2 गट आहेत की AI वापरायला पण काही लोक लागलेत आणि AI नको असं म्हणणारे सुद्धा वर्ग आहे. सिनेमातनं पूर्णपणे AIच्या सिनेमातनं तो परिणाम साधला जाऊ शकतो, प्रेक्षक त्यामधनं खुश होऊ शकतो किंवा प्रेक्षकाला ती पकड मिळू शकते जी त्याला थिएटरमध्ये मिळते, जी तिला OTTवरती मिळते, किंवा त्याला मोबाईलवरती तो जे काही व्हिडिओ बघतो ज्याच्यामध्ये खरी ॲक्टिंग होते, तर तो परिणाम साधू शकतो, त्याच्यावरती ती पकड होऊ शकते असं वाटतं का? आत्ता या क्षणाला आपण मी तेच म्हटलं की म्हणजे लोकांनी ते राजा हरिश्चंद्र त्यावेळीचा ज्या पद्धतीने कुतूहलाने पाहिला आणि अरे काहीतरी त्याच पद्धतीने या AI चित्रपटाकडे बघावं. आत्ता या चित्रपटाचा आणि पारंपरिक मोठ्या बजेटचा मराठी चित्रपट बनतो त्याचा दोन्हीचं कंपॅरिझन आपण होऊ शकत नाही. सो शॉर्ट आन्सर असा आहे की तेवढा परिणाम आत्ताच्या या AIच्या स्टेजला आपण नाही. AI हळूहळू मॅच्युअर होईल, कारण याच्यामध्ये काय होतं की आपण एखादं क्लिप जनरेट करतो तर आपल्या नॉर्मल शूटिंगमध्ये तुम्ही कॅमेरा तसाच ठेवू शकता, ती हिरोईन तशीच उभी राहू शकते आणि ती तुम्ही 1-2 मिनटं आणखीन पुढे तिला तसंच उभं करू. इथे काय तुम्ही एक स्पेसिफिक टायमिंगमध्ये तुम्हाला ते 6 सेकंद, 8 सेकंद, 9 सेकंद, मग त्याच्यानंतर ती हिरोईन ती उभीच राहणार नाही, कारण ते क्लिपच संपते. किंवा जरी एक्स्ट्रा 2 सेकंद असले तर AI आपल्या अतिशय बुद्धिचातुर्यामुळे त्या हिरोईनचं मध्येच बटच इकडून काहीतरी करेल. सो आता सध्या हे एक्सपेरिमेंटल स्टेजवर आहे. जरी म्हणत असले की AI खूप मॅच्युअर झालं, फिल्म मेकिंगसाठी इतकं आणखीन मॅच्युरिटी आलेली नाही. त्यामुळे परिणाम जो पारंपरिक मराठी चित्रपट देऊ शकतो त्या देण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. आम्ही म्हणजे गाणे म्हणा किंवा बॅकग्राऊंड म्हणा हे सुद्धा आम्ही पूर्ण AIमध्ये केलं आहे. म्हणजे मी तुम्हाला गंमत म्हणून सांगतो की या चित्रपटात 3 गाणे वगैरे काहीतरी मीच लिहिले आहे, ते आम्हीच सुनोमध्ये म्हणून ॲप आहे, आणि बॅकग्राऊंड हे सगळं पूर्ण चित्रपटाचं 1600 रुपयात केलं आहे म्युझिक. आणि नंतर मग सिद्धार्थनी त्याला ते मिक्सिंग करणे, अमुक करणे, ते सगळे त्याला लिपस्टिक लावणे, सगळे ते प्रकार केलेले. सो आता मी 1600 रुपयात केलेलं संपूर्ण सिनेमा कितीत मला आता खरं तर निर्माती माझी बायको आहे अरुंधती. एक अंदाज सांग. अंदाज तरी एक 5-5.5 पर्यंत मॅक्सिमम गेला असेल. 100 लाख रुपये, तरी पण 5-5.5 लाख मॅक्स. हे जे 2 इथे प्रेमाने माझ्यासमोर उभे आहेत ते त्यांच्या प्रेमाने पैसे पण व्यवस्थित घेतले, तर ते तेव्हा त्यांनी डिस्काउंट दिला नाही नाही ते म्हणजे याच्यासाठीच मी हे विचारत होतो, कारण तुम्हाला टेक्निकल भाषेत विचारायचं की हे जे मी परिणाम इकडे म्हटलं का असंही होतं की क्रिएटिव्हिटी मांडली जाणार आहे का त्या जो सिनेमा बनवतोय
तो AI मध्ये बनवतोय तो माणूस वेगळा आणि खरा जो सिनेमा बनवतोय असं पण ओरड होते ना की ती क्रिएटिव्हिटी पण मारली जाणार आहे का? AI ला भविष्य आहे भविष्य? AI ला भविष्य आहे. AI कुठे तुझ्या भविष्यासाठी नको सांगूस. तुला चांगले पैसे मिळालेत म्हणून नको सांगू. एक मिनटं, सगळ्यात पहिल्यांदा आपण कुठल्याही गोष्टीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन काय आहे हे खूप मॅटर करतं. हा एक प्रयोग म्हणून तुम्ही बघा, हे मी सगळ्यात बेसिक एक तुम्हाला सांगेन. कारण हा ट्रेडिशनल फिल्म तुमची 4 करोड घालून बनवलेली फिल्म नाही आहे. सो ही त्याच्या 10% पैशांमध्ये बनलेली जर फिल्म असेल, 2%, 1.5% ह्याच्यामध्ये जर बनलेली फिल्म असेल, तर एक संधीचा एक दरवाजा असतो की पॉसिबिलिटीज आपल्याला एक होप असतो ना माणसाला की माझ्याकडे एवढे माझे दरवाजे बंद आहेत, आता माझ्याकडे हा एकच दरवाजा उरला आहे, मला कोणीही जर का उभं करत नाही आहे, मला स्वतःची फिल्म करायची आहे, तर मी ही अशी पण बनवू शकतो. म्हणजे मोजून 3 लोकांनी मिळून बनवलेली फिल्म किंवा एक मागे जे काही डबिंग आर्टिस्ट वगैरे असतील ते मिळून फारच कमी लोकांनी बनवलेली फिल्म म्हणून आम्ही जर ही रिलीज करू शकतोय तर उद्या कोणीही हे करू शकतं. सो पॉसिबिलिटीज ही अनलिमिटेड आहेत. पण तुम्ही ही वारी यशस्वी करून दाखवली, पण तुला वाटतं भविष्यामध्ये अजून वारकरी ह्याच्यात येतील, अजून वारकरी असे प्रयत्न करून बघतील का? असंही येऊ शकतं की ज्यांना रिजेक्शन मिळतं किंवा त्यांना स्वतःचं काहीतरी मांडायचं आहे ती माणसं इकडे वळतील का खरंच फ्रेश पब्लिक येईल याच्यात? नाही, AI ला जसं भविष्य जर म्हणतं येईल, नक्कीच भविष्य आहे. मे बी आपल्याला वाटतं तेवढं की थिएटरमध्ये दिसेल AI फिल्म वगैरे, मे बी ते तसं नसेल. पण जसं आता ज्यांना रिजेक्शन मिळते किंवा ज्यांच्याकडे नाही आहेत, आता एखाद्याकडे नसतात पैसे पण क्रिएटिव्हिटी असते, कल्पना असतात, वेगवेगळ्या कंटेंट असतो, सगळे आयडियाज भरपूर असतात. सो त्यांच्यासाठी हे खूप चांगलं आहे. सो क्रिएटिव्हिटी आपण ती क्रिएटिव्हिटी पिक्चरमधली थिएटरमध्ये बघतो ती आणि ही, सो असं कम्पेअर न करता ज्यांच्याकडे नाही आहेत पैसे पण त्यांनी हा पर्याय नक्की निवडला पाहिजे. बिकॉज त्यांना रादर क्रिएटिव्हिटी यांना अजून चांगल्या प्रकारे तुम्ही दाखवू शकता, जी तुम्ही मे बी शूटपर्यंत नाही दाखवू शकणार, जी लोकांमधनं ॲक्टिंगमधनं येऊ नाही शकणार, पण जी तुमच्याकडे AI ला तुम्ही प्रॉम्प्ट दिलात चांगला तुमच्या डोक्याने काहीतरी, तर त्यात काहीतरी चांगला व्हिडिओ, चांगलं काहीतरी कंटेंट नक्कीच बनेल असं मला नक्की वाटतं. शेवटी मला कॅप्टन ऑफ द शिप तुम्हाला विचारायचं आहे की प्रेक्षकांना काय सांगायचं आहे, कारण तो यूट्यूबवरचा पण प्रेक्षकच आहे. आपण मराठी मायबाप रसिक प्रेक्षक असं जे काही म्हणतो, तर आपल्याला इथे मराठीपेक्षा पण इतर भाषांमधले पण लोक हा एक वेगळा प्रयोग म्हणून बघतील. तर मराठीतला पहिला AI मराठी चित्रपट म्हणून जेव्हा कधी तुम्ही यूट्यूबवरती तो रिलीज करणार आहात, त्याच्या आधी प्रेक्षकांना काय सांगावं? नाही, प्रेक्षकांना आम्हाला हेच सांगायचं आहे की आम्ही खूप सिन्सिअरली अगदी मनापासून हा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे कुठेच की बुवा आता हा AI आहे किंवा यूट्यूबवर टाकायचं आहे म्हणून पाट्या टाकल्या असं काही नाही. म्हणजे 2 वर्ष आम्ही संहितेवर घालवली, त्याच्यानंतर 4 महिने 4.5 महिने आम्ही पूर्ण हे सगळं एडिटिंग, मिक्सिंग, साऊंड, डबिंग सगळं केलेलं आहे. सो आमच्याकडून आम्ही अतिशय चांगला एक मराठी चित्रपट देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जरूर बघा. आमचं फुकट्टा नावाचं चॅनल आहे किंवा याचं ट्रेलर पण झालं आहे. 14 ऑगस्टला म्हणजे आपल्या 15 ऑगस्टच्या आधी एक दिवस आम्ही हा यूट्यूब चॅनलला फ्री लोकांसाठी रिलीज करतो आहे. तो जरूर बघा. आणि यातून तुमचे पण जे तरुण मुलं आहेत किंवा मोठे माणसंसुद्धा ते सुद्धा इन्स्पायर होऊन अशा पद्धतीचे पिक्चर जरूर करू शकतात. त्याला काही फार खर्च लागणार नाही, थोडीशी तुमची क्रिएटिव्हिटी लागेल. आणि तुमच्या माध्यमातून आम्ही जे आहोत आम्ही अवेलेबलच आहोत. म्हणजे पैसे न घेता लोकांना मदत करायला पण आमची तयारी आहे, जर ते त्यांची क्रिएटिव्हिटी अशा पद्धतीने मांडायची त्यांची इच्छा असेल तर. धन्यवाद. शेवटी मला एवढंच म्हणायचं आहे की असे प्रयत्न व्हायला पाहिजेत आणि ही आहेत ती मंडळी जी मराठीतला पहिला AI मराठी सिनेमा घेऊन आपल्यासमोर आलेत. त्यांनी त्यांची वारी यशस्वी केलेली आहे आणि आता त्यांची आषाढी आहे 14 ऑगस्टला. त्या दिवशी त्या विठ्ठलाचं दर्शन आपल्याला होणार आहे, माऊलीचं दर्शन आपल्याला होणार आहे. पण AIचे असे प्रयत्न झाले पाहिजेत. AI बद्दल अनेक अजून काही गोष्टी आहेत ज्या लोकांना काही न पटणाऱ्या आहेत, पटणाऱ्या आहेत. पण मात्र मराठीत पहिल्यांदा असा AI मराठी संपूर्ण लांबीचा चित्रपट करण्याचं धाडस या तिघांनी दाखवलेलं आहे. त्यामुळे आपणसुद्धा एक प्रेक्षक म्हणून या प्रयत्नांना दाद देणं, तो बघणं हे महत्त्वाचं आहे. कदाचित आपण ते सुद्धा या त्यांच्या तुम्ही सांगितलेल्या चुकांमधनं काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतील. मात्र एक प्रयत्न म्हणून, एक वेगळा प्रयत्न म्हणून आपण ह्याला साथ दिली पाहिजे. आणि जरूर बघा त्यांचा जो सिनेमा आहे त्यांची वारी, तो नक्की बघा. आणि आपण अशाच या तिघांना पुढच्या संपूर्ण वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया. आज इथेच थांबूया. पाहत राहा मुंबई तक.